नमस्कार मंडळी. तुम्ही डोळ्यांसाठी गाजर खाण्याबद्दल ऐकलं असेल, पण ही गोष्ट तुम्हाला कोणी सांगितली नसेल. तुमच्या डॉक्टरांनी नाही, डोळ्यांचे विटॅमिन्स विकणाऱ्या कंपन्यांनी तर नाहीच नाही. जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या डोळ्यांसाठी सर्वात शक्तिशाली उपाय कोणत्याही गोळीत, शस्त्रक्रियेत किंवा चष्म्यात नाही, तर तो खरा संपूर्ण बियांमध्ये लपलेला आहे. अगदी लहान, स्वस्थ, जवळजवळ प्रत्येकाने दुर्लक्षित केलेला पण धक्कादायक विज्ञानाचा आधार असलेल्या बिया. आणि ही गोष्ट तुम्हाला चकित करेल. 99% ज्येष्ठ नागरिकांना या बिया काय करू शकतात हे कधीच सांगितलं जात नाही. एका क्लिनिकल स्टडीमध्ये असं आढळून आलं आहे की या व्हिडिओमध्ये 3ऱ्या क्रमांकाच्या बियांमुळे मॅक्युलरची म्हणजेच डोळ्यांच्या पडद्यामागील भागाची जाडी 32% सुधारली, ज्यामुळे वांधरक्यामुळे येणाऱ्या अंधत्वाला कारणीभूत ठरणारे नुकसान रोखण्यास मदत झाली. दुसऱ्या एका बियांमुळे डोळ्यांच्या पडद्याला होणारा रक्तपुरवठा वाढतो, सूज कमी होते आणि ऑप्टिक नर्व्सचे संरक्षण होते असं दिसून आलं. तरीही तुम्हाला याबद्दल टीव्हीवर एक शब्दही ऐकू येणार नाही का? कारण ते खूप प्रभावीपणे काम करतं आणि त्यासाठी जवळजवळ काहीही खर्च येत नाही. म्हणून या व्हिडिओमध्ये आम्ही हा पडदा दूर सारत आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्ही तुमच्या दृष्टीचे आणि रेटिनाचे संरक्षण करण्यासाठी 7 सर्वात शक्तिशाली बिया शोधून काढाल, ज्यांना कमी प्रभावी ते जास्त प्रभावी अशा क्रमाने मांडला आहे. या बिया विज्ञानावर आधारित, ज्येष्ठांसाठी सुरक्षित आणि रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास जीवन बदलणारे आहेत. या व्हिडिओमधील माहिती खऱ्या क्लिनिकल संशोधनावर आधारित आहे. परंतु त्याआधी एक तुम्हाला नम्र विनंती. आपण सुरुवात करण्यापूर्वी तुमचं वय किती आहे आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येकाला उत्तर देत आहोत. तुमच्यासोबत बोलायला आम्हाला खूप आवडतं. त्यामुळे तुमचं मत मांडायला काही प्रश्न असतील तर ते विचारायला अजिबात विसरू नका. नंबर 7 पासून सुरुवात करूया. ही बी लहान आहे, दुर्लक्षित आहे आणि योग्यरित्या कशी वापरायची हे माहीत असल्यास आश्चर्यकारकपणे प्रभावी आहे. नंबर 7 म्हणजे भोपळ्याच्या बिया. जर तुम्हाला डोळे कोरडे पडणे, रात्री अंधुक दिसणे किंवा प्रकाशाचा त्रास होणे अशा समस्या जाणवत असतील तर तुमच्या शरीरात झिंकची कमतरता असण्याची दाट शक्यता आहे. आणि या जगात झिंकचा सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोत म्हणजे भोपळ्याच्या बिया. या लहान हिरव्या बिया दिसायला साध्या असल्या तरी त्यात पौष्टिक घटकांचा खजिना आहे, जो तुमच्या रेटिनाच्या संरक्षणासाठी आणि अंधारात जुळवून घेण्याची डोळ्यांची क्षमता सुधारण्यासाठी शांतपणे महत्त्वपूर्ण ठरतो. न्यूट्रिएंट्स या जर्नलमध्ये प्रकाशित 2020च्या अभ्यासानुसार व्हिटॅमिन ए रेटिनापर्यंत पोहोचवण्यासाठी झिंक आवश्यक आहे, जे मेलॅनिन तयार करण्यासाठी गरजेचं असतं. मेलॅनिन हे एक रंगद्रव्य आहे जे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करते. ज्या ज्येष्ठांमध्ये झिंकची कमतरता असते त्यांना अनेकदा कमी प्रकाशात पाहण्यास अडचण येते, त्यांची दृश्य प्रक्रिया मंदावते आणि मॅक्युलर मध्ये म्हणजेच रेटिनाच्या मध्यभागी असलेला लहान भाग जो तीक्ष्ण दृष्टीसाठी जबाबदार असतो त्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस असतो. भोपळ्यांच्या बियांमध्ये प्रति 28 ग्रॅम सुमारे 100 मिलीग्रॅम झिंक असते, ज्यामुळे त्या सर्वाधिक झिंक टेन्स वनस्पतीजन्य पदार्थांपैकी एक ठरतात. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्यात असलेल्या इतर पोषक तत्वांचा संतुलन त्या व्हिटॅमिन ई ने समृद्ध आहे. डोळ्यांची सूज कमी करते आणि लुटेन सुद्धा, जो मॅक्युलर डिजनरेशन कमी करतो असे सिद्ध झालं आहे. मध्ये हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांवर केलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असं आढळून आलं की लुटीन आणि झिंक सेवन एकत्र केल्यास वाढवल्यास 5 वर्षात एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनचं वाढ 25% कमी झाली. भोपळ्याच्या बिया वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्या कच्च्या आणि न खारवलेल्या खाणं. उच्च तापमानात भाजल्याने त्यातील काही नाजूक अँटीऑक्सिडंट नष्ट होऊ शकतात. त्यांना रात्रभर भिजवून नंतर कमी आचेवर वाळवून किंवा हलकी भाजून लगेच खाऊन पहा. तुम्ही त्यांना दळून सकाळी ओटमील किंवा दह्यांमध्ये घालूनही खाऊ शकता. ज्या ज्येष्ठांना पचनाचा त्रास आहे त्यांनी भोपळ्याच्या बियांची पेस्ट किंवा बटर वापरल्यास पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाऊ शकतात. दिवसातून 1-2 मोठे चमचे कालांतराने एक अर्थपूर्ण फरक घडवू शकतात.
तुम्हाला लगेच बदल जाणवणार नाही, पण तुमच्या रेटिनाला तो नक्की जाणवेल. आता वळूयात 6व्या क्रमांकाच्या बियांकडे. ही कदाचित तुमच्या मसाल्याच्या डब्यात आधीच लपलेली असेल. नंबर 6 म्हणजे बडीशेप. जर जेवणानंतर तुमचे डोळे अनेकदा कोरडे, थकलेले किंवा किंचित सुजलेले वाटत असतील, तर तुम्ही रक्तातील साखरेच्या अनियंत्रणामुळे होणाऱ्या कमी दर्जाच्या सुजेशी सामना करत असाल आणि बडीशेप तुमचं गुप्त शस्त्र ठरू शकते. या लहान बिया अनेकदा दुर्लक्षित केल्या जातात. मसाल्याच्या डब्यात शांतपणे पडून असतात, पण त्यांच्यात शक्तिशाली संयुग असतात, जी केवळ पचनालाच नव्हे तर डोळ्यांना पोषण देणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांच्या प्रणालीलाही आधार देतात. वृद्ध डोळ्यांसाठी सर्वात धोकादायक गोष्टींपैकी एक म्हणजे मायक्रोस्कुलर डॅमेज, जिथे रेटिनाच्या मागे असलेल्या लहान रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक होतात. बडीशेपमध्ये फ्लेवोनाइड्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात, जे एकत्र मिळून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा सामना करतात आणि डोळ्यांच्या नसेमधील दाब कमी करतात. जर्नल ऑफ ऑक्युलर फार्मॉलॉजिकल अँड थेरपिटिक्समधील 2020च्या अभ्यासानुसार बडीशेपच्या अर्काने काचबिंदूंची सुरुवातीची लक्षणं असलेल्या प्राण्यांच्या मॉडेल्समध्ये डोळ्यातील दाब आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत केली. त्याहूनही आश्वासक बाब म्हणजे संशोधकांना असं आढळलं की त्यांच्या ऑक्सिडेटिव्ह क्रियेमुळे फक्त 2 आठवड्याच्या वापरात रेटिनाचे नुकसान 30% जास्त कमी झाले. बडीशेपमध्ये नॉथॉल नावाचे वनस्पती संयुग देखील असते, ज्यात दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि त्याचा संबंध डोळ्याची सूज कमी करणे आणि अंशूचे उत्पादन सुधारण्यासाठी जोडला गेला आहे. कोरड्या डोळ्यांनी किंवा सौम्य दृष्टीच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठांसाठी हे महत्त्वाचे आहे. बडीशेप वापरण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे जेवणानंतर 1 चमचा बडीशेप गरम पाण्यात टाकून सौम्य चहा बनवणं. हे केवळ पचनास मदत करत नाही, तर बायोॲक्टिव्ह संयुगे कार्यक्षमतेने शोषून घेण्यासही मदत करते. काही ज्येष्ठ तर तोंडाच्या ताजेपणासाठी आणि डोळ्यांच्या फायद्यासाठी बडीशेप कच्ची चघळतात. तुम्ही ती कशीही घ्या, सातत्य महत्त्वाचं आहे. अधूनमधून वापरण्याऐवजी दररोज थोड्या प्रमाणात घेण्याचे ध्येय ठेवा. काही आठवड्यात अनेक लोकांना डोळ्यांचा ताण कमी झाल्याचे जाणवते, विशेषतः स्क्रीन टाइम किंवा कमी प्रकाशात वाचन केल्यानंतर पुढे येत आहे. 5 क्रमांकाची बी जी आहे तुम्ही यापूर्वी खाल्ली असेल, पण चुकीच्या स्वरूपात. नंबर 5 म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. तुम्ही कदाचित सूर्यफुलाच्या बिया यापूर्वी खाल्ल्या असतील, कदाचित नाश्त्यात किंवा सॅलडमध्ये टाकून, पण बहुतेक लोक त्या भाजलेल्या, खारवलेल्या आणि त्यांच्या सर्वोत्तम पोषक तत्वांना काढून टाकलेल्या स्वरूपात खातात. 60 वर्षावरील ज्येष्ठांसाठी कच्च्या सूर्यफुलाच्या बिया डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी सर्वात शक्तिशाली पदार्थांपैकी एक असू शकतो. विशेषतः जेव्हा मॅक्युलरचे संरक्षण करण्याचा प्रश्न येतो, डोळ्यांचा हा भाग तुमच्या तीक्ष्ण केंद्रीय दृष्टीसाठी जबाबदार असतो. ज्या प्रकारची दृष्टी तुम्ही वाचण्यासाठी, गाडी चालवण्यासाठी आणि चेहरे ओळखण्यासाठी वापरता, जसजसे आपले वय वाढते तसतसे फ्री रॅडिकल्सना रेटिनाचे नुकसान करण्याची परवानगी दिल्यास ती केंद्रीय दृष्टीने वेग कमी होऊ शकते. सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन ई ने भरलेल्या असतात, एक फॅट सोल्युबल अँटीऑक्सिडंट जो तुमच्या डोळ्यातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतो. खरं तर नॅशनल आय इन्स्टिट्यूटद्वारे अर्थसहाय्यित ए रिलेटेड आय डिसीजी स्टडीनुसार इतर पोषक तत्वांसह व्हिटॅमिन ईच्या उच्च डोसमुळे उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींमध्ये मॅक्युलर डिजनरेशनची वाढ 25% कमी झाली. पण इतकेच नाही, सूर्यफुलांच्या बियांमध्ये सेलेनियम, झिंक आणि कॉपर हे 3 आवश्यक ट्रेस मिनरल्स देखील असतात, जे पडद्यामागे राहून रेटिनाच्या ऊतींचे संरक्षण करण्यासाठी, लेन्सची स्पष्टता टिकवण्यासाठी आणि रक्तवाहिन्यांची नाजूकता कमी करण्यासाठी काम करतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये या खनिजांची कमतरता असते आणि त्याचा परिणाम केवळ दृष्टी कमी होणे एवढाच नसतो, तर अंधुक दिसणे, रात्री लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि प्रकाशाची संवेदनशीलता यासारखी लक्षणेही दिसतात.
हे फायदे मिळवण्यासाठी गुरुकिल्ली म्हणजे कच्च्या न खारवलेल्या सूर्यफुलाच्या बिया निवडणे. दिवसातून फक्त एक लहान मूठभर म्हणजेच सुमारे 28 ग्रॅम तुमच्या दैनंदिन व्हिटॅमिन ईच्या गरजेंपैकी जवळपास निम्मी गरज पुरवते. तुम्ही त्यांना स्मूदीमध्ये दळून घालू शकता, साध्या घट्ट दह्यावर भुरभुरू शकता किंवा ओटमीलमध्ये घालू शकता. काही ज्येष्ठ त्यांना घरगुती सीड बटर मध्ये मिसळतात किंवा चिया आणि जवस सोबत मिसळून पोषक तत्वाने युक्त डोळ्यांना आधार देणारे स्नॅक्स बनवतात. आता वळूया चौथ्या क्रमांकाच्या बियांकडे. ही बी तुमच्या रेटिनाला आधार देते आणि त्याच वेळी तुमच्या रक्तातील साखर नियंत्रित करते. नंबर 4, चिया बिया. जर तुम्ही 60 वर्षावरील असाल आणि जेवणानंतर अंधुक दिसणे, लक्ष केंद्रित करण्यास अडचण किंवा प्रकाशाची संवेदनशीलता यासारख्या समस्यांशी सामना करत असाल तर यामागे अस्थिर रक्तातील साखर आणि डिहायड्रेशन हे 2 प्रमुख कारण असू शकतात, जे डोळ्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरतात. चिया बिया दुहेरी संरक्षण देतात. या लहान बिया ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सने विशेषतः LA ने भरलेले असतात, ज्याला तुमचे शरीर DLA मध्ये रूपांतरित करते. DLA हे रेटिनामध्ये आढळणारे अत्यावश्यक फॅट आहे. तुमच्या डोळ्यातील 60% फोटोरिसेप्टर पेशी DHH ने बनलेले असतात आणि DHH ची कमी पातळी थेट मॅक्युलर डिजनरेशन आणि रेटिना पातळ होण्याशी जोडली गेली आहे. इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑप्टमॉलॉजी ॲड व्हिज्युअल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या ज्येष्ठांनी जास्त DHH सेवन केले त्यांच्यात कमी सेवन करणाऱ्यांच्या तुलनेत प्रगत एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनचा धोका होण्याचा 38% कमी होतो. पण चियाला आणखीन शक्तिशाली बनवते, ती म्हणजे रक्तातील साखर स्थिर करण्याची आणि शरीरातील पाणी टिकवून ठेवण्याची तिची क्षमता. पाण्यात भिजवल्यावर चिया बिया त्यांच्या विरघळणाऱ्या फायबरमुळे जेलसारखा पदार्थ तयार करतात. ते जेल पचनक्रिया मंदावते, रक्तातील साखरेचे चढ उतार नियंत्रित करते आणि तुमच्या डोळ्यातील लहान केशरवाहिन्यांना ऑक्सिडेटिव्ह प्रेशर टाळण्यास मदत करते. उच्च रक्तातील साखर जरी सौम्य असली तरी तुमच्या रेटिनाच्या मागे असलेल्या नाजूक रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. यामुळे सूक्ष्म फाटे आणि दीर्घकाळ सूज येते, जी बहुतेक ज्येष्ठांना खूप उशीर होईपर्यंत जाणवत नाही. चियाचे विरघळणारे फायबर आणि निरोगी फॅट्स ते नुकसान शांतपणे आणि सातत्याने रोखण्यास मदत करतात. चियाचे सेवन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 1 ते 2 चमचे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवणे आणि सकाळी स्मूदी, दही किंवा ओटमीलमध्ये. अशा प्रकारे तुमचे शरीर पोषक तत्वे अधिक कार्यक्षमतेने शोषून घेते. ती चिया वॉटर किंवा चिया पुडिंगचा भाग म्हणून पिणे देखील उत्तम काम करते. फक्त तुम्ही सातत्य ठेवा, याची खात्री करा. तुमची दृष्टी एका दिवसात बदलणार नाही, पण कालांतराने तुमच्या रेटिनाची लवचिकता सुधारेल. पुढे आहे 3ऱ्या क्रमांकाची बी. ही बी डोळ्यांचा दाब आणि डोळ्यांचा थकवा यावर इतर कशापेक्षाही जास्त प्रभावीपणे काम करते. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला आत्तापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्ही यासारखे अधिक व्हिडिओ चुकवणार नाही. नंबर 3, कलोंजी. तुम्ही कदाचित ब्लॅक सीड किंवा ब्लॅक जिरो म्हणून ओळखत असाल, पण कलोंजीच्या बिया या वृद्धत्वामुळे येणाऱ्या दृष्टीच्या समस्यावर सर्वात जास्त संशोधन केलेल्या नैसर्गिक उपायांपैकी एक बनत आहे. त्यांना इतके शक्तिशाली बनवणारे संयोग म्हणजे थायोक्विनोन. या संयुगात शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी प्रभाव असल्याचे दिसून आले. विशेषतः ऑप्टिक नर्व आणि रेटिनाच्या आत एव्हिडन्स बेस्ड कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की कलोंजीच्या तेलाने काच बिंदूच्या रुग्णांमध्ये फक्त 6 आठवड्यात डोळ्यातील दाब 24% कमी झाला. डोळ्यांचा दाब, तणावपूर्वक डोकेदुखी किंवा टनेल विजन यासारख्या सुरुवातीच्या लक्षणांशी सामना करणाऱ्या ज्येष्ठांसाठी हा एक मोठा फायदा आहे. कलोंजी डोळ्यातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील ओळखली जाते. खराब रक्ताभिसरण हे वृद्ध प्रौढांमध्ये दृष्टीचा एक छुपा शत्रू आहे. योग्य रक्तप्रवाहाशिवाय रेटिनाला चांगले कार्य करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन किंवा पोषक तत्वे मिळत नाहीत. कालांतराने यामुळे फोटोरिसेप्टर पेशी खराब होतात. कलोंजी रक्तवाहिन्यांना शिथिल करून
आणि नायट्रिक ऑक्साईड वाढवून मदत करते. हे एक संयुग आहे जे धमन्या रुंद करते आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवते. तुम्हाला हे घडताना जाणवणार नाही, पण तुमच्या डोळ्यांना तीक्ष्ण राहण्यासाठी अशा खोल आधाराची गरज असते. कलोंजी वापरण्यासाठी तुम्ही एकतर त्या कच्च्या कमी प्रमाणात चघळू शकता किंवा अर्धा चमचा कलोंजीचं तेल कोमट पाण्यात मधासोबत मिसळून घेऊ शकता. अनेक ज्येष्ठांना ते चहामध्ये किंवा भाजलेल्या भाज्यांवर भुरभुरणे फायदेशीर वाटते. महत्वाची गोष्ट म्हणजे सातत्य आणि गुणवत्ता. नेहमी कोल्ड प्रेस तेल किंवा संपूर्ण सेंद्रिय बिया निवडा. काही आठवड्यात अनेकांना डोळ्यांचा थकवा कमी होणे, दृष्टी अधिक स्पष्ट होणे आणि अगदी कोरड्या डोळ्यांची लक्षणे कमी झाल्याची जाणवते. नंबर 2 ची बी आहे ती म्हणजे प्राचीन संस्कृतीत दीर्घायुष्याची बी म्हणून ओळखली जाते. नंबर 2, मेथीचे दाणे. जर तुमचे डोळे अनेकदा लाल, चिडचिड करत असतील किंवा तुम्हाला दृष्टीच्या स्पष्टतेत हळूहळू घट जाणवत असेल, विशेषतः दुपारच्या वेळी, जर तुमच्या रक्तातील साखर तुमच्या डोळ्यातील लहान रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवत असू शकते आणि मेथीचे दाणे हा नैसर्गिक उपाय असू शकतो. त्याची तुम्हाला गरज होती, पण तुम्हाला माहीत नव्हते. या लहान सोनेरी बियांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये शतकानुशतके केला जात आहे, पण आधुनिक विज्ञान आता त्याची दखल घेत आहे. 2021 मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्युलर सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात मेथीच्या दैनंदिन सेवनाने रक्तातील ग्लुकोजची पातळी 30% कमी झाल्याचे आणि रेटिनामधील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस लक्षणे कमी झाल्याचे दिसून आले. ही एक मोठी गोष्ट आहे, कारण उच्च ग्लुकोजमुळे ग्लायकेशन होते, जिथे साखरेचे रेणू तुमच्या डोळ्यातील प्रथिनांना चिकटतात आणि कालांतराने त्यांना हळूहळू खराब करतात. यामुळे मोतीबिंदू, अंधदृष्टी आणि अगदी डायबेटिक रेटिनोपॅथीला हातभार लागतो. मेथीचे दाणे लुटेनी देखील समृद्ध आहे. हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे विशेषतः मॅक्युलरमध्ये आढळते. तुमच्या डोळ्यांचा तो भाग म्हणजे तुम्हाला केंद्रीय दृष्टी देतो. लुटीन हानिकारक निळा प्रकाश शोषून घेते आणि तुमच्या रेटिनाला सूर्यप्रकाशापासून वाचवते. बहुतेक ज्येष्ठांना पुरेसे लुटीन मिळत नाही, विशेषतः प्रक्रिया केलेल्या आहारातून, आणि यामुळे तुमचे डोळे जलवृद्धत्वासाठी असुरक्षित राहतात. मेथीचे सर्वोत्तम फायदे मिळवण्यासाठी 1 चमचा रात्रभर पाण्यात भिजवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या. तुम्ही बियांची पूड करून आमटीत किंवा भाजीत तरी टाकू शकता. काही लोक कडूपणा कमी करण्यासाठी त्यांना हलके भाजतात, पण कच्ची भिजवलेली आवृत्ती सर्वात प्रभावी आहे. दिवसातून फक्त 1 किंवा 2 चमचे सातत्याने घेतल्याने लक्ष केंद्रित करणे, डोळ्यांचा ताण यात लक्षणीय फरक पडू शकतो. विशेषतः जर तुम्ही स्क्रीन वापरत असाल किंवा जास्त वेळ वाचन करत असाल. आणि आता क्रमांक 1 ची बी, ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांसाठी आरोग्यासाठी आत्तापर्यंत अभ्यासलेली सर्वात शक्तिशाली बी. नंबर 1, जवस. तुम्ही कदाचित जवस पचनासाठी किंवा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे ऐकले असेल, पण 99% ज्येष्ठांना हे माहिती नाही की ते रेटिना, मॅक्युला आणि ऑप्टिक नर्वचे किती शक्तिशालीपणे संरक्षण करतात. खरं तर जवस तुमच्या दृष्टीने दीर्घकाळ संरक्षण करण्यासाठी कदाचित एकमेव सर्वात महत्त्वाची बी असू शकते. त्यांना खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्यातील ALA या वनस्पती आधारित ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे अत्यंत उच्च प्रमाण आहे. तुमचे शरीर ALA चा वापर DLH चा वापर करण्यासाठी, जो रेटिनाचा संरक्षणात्मक फॅट आहे. कमी DHA मुळे रेटिना पातळ होणे, कमी कॉन्ट्रास्ट, सेन्सिटिव्हिटी आणि मॅक्युलर डिजनरेशन होते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी उच्च युक्त आहार घेतला, त्यांच्यात प्रगत मॅक्युलर डिजनरेशनचा धोका 40% कमी झाला. जवस रक्तदाब कमी करते आणि डोळ्यांना पोषक देणाऱ्या लहान केशवाहिन्यांमधील सूज कमी करते. या केशवाहिन्या नाजूक असतात आणि नुकसानीस बळी पडतात,
विशेषतः जेव्हा रक्तातील साखर किंवा रक्तदाब जास्त असतो तेव्हा त्या सुजतात, तेव्हा द्रव रेटिनामध्ये गळू शकतो, ज्यामुळे अंधुक दृष्टी किंवा अगदी रेटिनाला सूज येऊ शकते. जवस ती दाहक प्रतिक्रिया कमी करून आणि रक्तवाहिन्यांना एक संरक्षण आवरण प्रदान करून काम करतो. पण इथे एक अट आहे. अख्खे जवस पचायला कठीण असतात आणि जोपर्यंत ते दळलेले नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याचे पोषक तत्व मिळणार नाहीत. नेहमी दळलेला जवस निवडा आणि तो ताजा असताना वापरा. तुम्ही एक मोठा चमचा दह्यात मिसळून खाऊ शकता, स्मूदीमध्ये घालू शकता किंवा सूपमध्ये किंवा ओटमीलमध्ये भुरभुरू शकता. त्याला उच्च तापमानात शिजवू नका, कारण यामुळे त्यातील तेल नष्ट होते आणि हे ताजे ठेवण्यासाठी नेहमी फ्रीजमध्ये ठेवा. दैनंदिन वापराने बहुतेक ज्येष्ठ नागरिक दृष्टी अधिक स्पष्ट झाल्याचे, डोळ्यांचा ताण कमी झाल्याचे आणि कोरड्या डोळ्यांच्या बाबतीत अश्रूंचे उत्पादन सुधारल्याचे सांगतात. ही एक लहान बी आहे ज्यात प्रचंड संरक्षण शक्ती आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्येष्ठ नागरिक या 7ही बिया एकाच दैनंदिन जीवनात कशा समाविष्ट करू शकतात, जेणेकरून डोळ्यांचे जास्तीत जास्त संरक्षण करतील, रक्तातील साखरेचा आधार आणि दीर्घकालीन दृष्टीची ताकद मिळेल, तेही कोणत्याही त्रासाशिवाय. या दृष्टी वाचवणाऱ्या बिया तुमच्या जीवनात आणण्यासाठी तुम्हाला 7 वेगवेगळे जीवन किंवा क्लिष्ट पाककृतींची गरज नाही. खरं तर तुम्ही एक साधा शक्तिशाली नाश्ता बनवू शकता, जो तुमच्या शरीराला त्या पोषक तत्वाने भरेल. त्यासाठी तुमचे डोळे भुकेले आहेत. ते कसे करायचे? ते इथे आहे. एका लहान वाटीत साधं साखर न घातलेलं दही घ्या. ते तुम्हाला एक क्रीमी बेस देईल, ज्यात निरोगी फॅट्स आणि प्रोबायोटिक्स आहेत, जे लुटीन आणि ALA सारख्या फॅट सोल्युबल पोषक तत्वांना शोषण्यास मदत करतात. आता त्यात एक मोठा चमचा दळलेला जवस घाला. हे तुमच्या डोळ्यांचे रेटिनाच्या नुकसानीपासून सर्वोत्तम संरक्षण आहे. नंतर एक चमचा चिया बिया घाला, ज्या तुम्ही रात्रभर थोड्या पाण्यात भिजवून जेल सारख्या बनवल्या आहेत. यामुळे शरीरात पाणी पटकन टिकून राहते आणि साखरेची चढ उतार कमी होतात. रक्ताभिसरण आणि डोळ्यांच्या दाबाच्या समर्थनासाठी अर्धा चमचा कलोंजीची पूड घाला. त्यानंतर एक चमचा भिजवलेले मेथीचे दाणे घ्या. पाणी काढून टाका आणि थेट दह्यामध्ये मिसळा. त्याचा कडूपणा दह्यामुळे कमी होतो. आता व्हिटॅमिन E आणि झिंकसाठी एक चमचा सूर्यफुलाच्या बिया आणि थोडी बडीशेप घाला. सर्वात शेवटी एक चमचा भोपळ्याच्या बिया घाला. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही त्यात ताज्या आंब्याचा काही फोडी किंवा जांभूळ घालू शकता, जे अँटीऑक्सिडंटने समृद्ध असतात. आता तुमच्याकडे एक सोपा, चविष्ट, दृष्टी सुधारणारा नाश्ता तयार आहे, जो तुमच्या डोळ्यांना आवश्यक असलेल्या 7ही बियांना परिपूर्ण आहे. तुम्हाला अधिक लक्ष केंद्रित, अधिक उत्साही वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमच्या डोळ्यांना विज्ञानाने सिद्ध केलेले खरे संरक्षण देत आहात. हे सातत्याने खा आणि तुम्ही फक्त नाश्ता करत नाही, तर तुम्ही चमचा चमचा करून तुमची दृष्टी पुन्हा निर्माण करत आहात. जर तुम्ही इथपर्यंत पोहोचला असाल तर तुम्ही तुमच्या डोळ्यांचे आरोग्य गांभीर्याने घेत आहात आणि तुमच्या 60, 70 आणि त्यापुढील वयात तुमची दृष्टी टिकवण्यासाठी नेमकी हीच गोष्ट आवश्यक आहे. आम्ही आज उघड केलेली प्रत्येक बी खऱ्या विज्ञानावर, खऱ्या मानवी परिणामावर आणि खऱ्या आशेवर आधारित आहे. हे सप्लिमेंट्स नाहीत, हे गिमिक्स नाही, हे साधे शक्तिशाली रोजचे पदार्थ आहेत, जे तुमच्या रेटिनाला पोषण देऊ शकतात, नुकसान दुरुस्त करू शकतात आणि त्या छुप्या त्रासाशी लढू शकतात, जो बहुतेक लोकांना खूप उशिरा होईपर्यंत लक्षात येत नाही. सत्य हे आहे की 90% जास्त ज्येष्ठ नागरिक दरवर्षी हळूहळू आपली दृष्टी गमावत आहेत आणि त्यांना त्याचं कारण माहिती नाही. हे फक्त वय नाही, ही पोषक तत्वांची कमतरता आहे, ही सूज आहे, हा रक्तप्रवाह आहे आणि हे आजपासून तुमच्या स्वतःच्या स्वयंपगारात बदलले जाऊ शकते. फक्त एक बी पासून सुरुवात करा, सवय लावा, मग दुसरी. कालांतराने तुमचे शरीर तुमचे आभार मानेल आणि तुमच्या डोळ्यांना ते जाणवेल
अधिक स्पष्ट तीक्ष्ण लक्ष, कमी ताण, कमी भीती. तर या आठवड्यात तुम्ही कोणती एक बी सर्वात आधी वापरून पाहणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचत आहोत आणि उत्तर देत आहोत. जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचे स्वतःचे अनुभव शेअर करायचे असतील तर खाली कमेंट करून मोकळ्या मनाने सांगा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.